आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. 20 वर्षांनी एकत्र जमलोय ही फार मोठी गोष्ट आहे. आणि असं कधी वाटलं नव्हतं मला तरी की आपण आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना कधीतरी आपण एकत्र येऊ. कारण बऱ्याच जणांचे गेट टुगेदर बघायचो, म्हणजे आमच्या जे काय आहेत कलीग त्यांचं बघून असं वाटायचं की अरे आपलं कधी होणार गेट टुगेदर. पण एक संयोग असतो, तो आला. बऱ्याच जणांचे नंबर आपण मिळवले, कसे मिळवले ते प्रत्येकाला माहिती आहे. आणि आज तो दिवस त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो आज आलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांचे आभार की तुम्ही ह्याच्यासाठी उपस्थित राहिलात ते वेळात वेळ काढून. आता शाळेबद्दल ॲक्च्युली आता माझी एक मैत्रिणीची कविता करते, तिला म्हटलं की मला आमचं असं गेट टुगेदर तरी मला एक छोटीशी कविता करून दे, की मी जसं वाचून दाखवते तुम्हाला. तेच भारी या शाळेची तरा निराळी, या शाळेची गंमत लय भारी, नको गोल्स आणि हेक्टिक टार्गेट, इवल्या डोळ्यातील उत्तुंग स्वप्न भरारी भारी, नको सूटबूट अन सफारी, पांढऱ्या शुभ्र परीट घडीतील गणवेशाची नेळ भारी, नको पिझ्झा केक अन पार्टी, चिंचा आवळे पेरूचा चिमणचार भारी, नको स्टेटस अन प्रोफाईल, मनातली सल समजण्यास निशब्द तरी अंतरीचा ठाव घेणारी मित्राची नजर भारी, नको लाईक्स अन फॉलोअर्स, असंख्य हत्तीचे बळ देणारी पाठीवरची मित्राची एक थाप भारी. नाही आहेत आपल्यासोबत, तर त्यांना आपण एक मिनिट उभं राहून श्रद्धांजली देऊया. वैशाली जाधव शाळेतलं नाव, आणि आत्ताचं नाव आहे वैशाली मोरे. तर 10वी झाल्यानंतर मी YC मध्ये 11वी-12वी केलं. त्याच्यानंतर तिथेच मी BSc केलं केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटीला MScला ॲडमिशन मिळालं मला मेरिटवरती. तिथं मी MSc कंप्लीट केलं माझं. MSc केल्यानंतर मला एक वर्षाने मला जॉब लागला. एक सिप्लाची फार्मास्युटिकल कंपनी आहे, औषधाची कंपनी सातारमध्ये. तिथे मी ॲनालिस्ट म्हणून जॉब चालू केला माझा
करिअर चालू झालं तिथं. मी आत्ता तिथं क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर म्हणून आहे त्या कंपनीमध्ये. तिथे मला आता गेले 28 वर्ष झाली मी कंपनीत जॉब करते. तर हे पूर्ण आहे. मला एक मुलगी आहे. माझे मिस्टर शेती करतात आणि शेअर मार्केटचं करतात. माझी मुलगी BMS लास्ट इयरला आहे, पुण्याला शिकते ती. असं आमचं कुटुंब आहे. सासू सासरे गावाला असतात. आपल्यात आत्ता जे उपस्थित नाही त्यांना आपण मगाशी श्रद्धांजली वाहिलीच आहे. त्यामध्ये आपला युसुफ शेख, विनायक निकळ, संजय जाधव ही चांगली होती मुलं, म्हणजे आपल्याबरोबर साथी कायम असायची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सतीश शिंदे, तो आत्ता आपल्याबरोबर नाही आहे, बाहेर आहे. हां, तो असं तर आणखीन आनंद आपला द्विगुणित झाला. आता हे सगळेजण आपण एकत्र आलो आहोत ते बरेच वर्षानं, म्हणजे 35 वर्षानंतर. ह्यातले काय जण आजोबा झाले असतील, आजी झाली असतील अजून बरेच. म्हणजे माझे एवढ्या ह्याने सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या अगोदरचे एक बॅच आहे त्यांच्यामध्ये 40 ते 50 पोरं आहेत, ते अजून एकत्र आले, ते आपण एकत्र आलो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांचं आभारच मानलं पाहिजे. आणि महत्त्वाची माहिती आम्ही मागच्या वेळी सगळे दिलेली आहे, तरी पण आपण सांगतो. मी ग्रॅज्युएशन केलं DGला. नाव सांग की पूर्ण. हां, DG पर्यंत केलं. आणि त्यानंतर आम्ही सगळे मग त्याचा व्यापार केलो. आणि आता व्यवस्थित शिकले सगळेजण, आपले सगळे संघर्षमय जीवनातून सगळे हे करताय. ज्याचा ज्यांना अनुभव असेल त्यांनी सांगावा. शाळेच्या कालावधीमध्ये आपण खो हा खेळ इतका प्रचंड खेळ एकदा 10वी तुकडी या वर्गामध्ये होतो. आणि सगळे आपले सगळे 1988 1989 बॅचमधले सर्वजण व्हावं. आणि ह्या सगळ्या श्रेय द्यायचं तर त्या वैशालीने दिलं पाहिजे. तिने एकत्र सगळ्यांना केलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा तुझ्या मार्गदर्शनाखाली काम करूया. काय सगळेजण आपले प्रत्येकजण व्यापात आहेत, प्रत्येकजणांना वेळ काढला त्याच्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकानं आपापलं मनोबल व्यक्त करा. तुम्हाला काय असं वाटतं ते करा. आणि राजेश निकम सुद्धा आपला प्रचंड, खरं त्याच्या गिलारलाच कार्यक्रम घ्यायचा होता आपल्याला, पण तो म्हटला नको इथं घेऊया. पण आपण इथं घेतो, पुढच्या वेळी आपण राजेशकडे आपण जाऊया. त्यामुळं ठीक आहे. सासरचं नाव शुभांगी बडवे, राहणार पुणे. एक मुलगा 2 मुली आहेत. मिस्टर पिंपरी चिंचवडमध्ये सर्व्हिसला आहे. बाकी काही सर्व ठीक आहे. आणि आपल्या मित्रमैत्रिणींचे आभार मानते. आपण भेटलो यात, म्हणजे आपलं खूप, म्हणजे कुठलं तरी पुण्य आहे आपल्या मागे, म्हणून आपण एकत्र येऊ शकतो. त्यापेक्षा तुम्हाला जास्त हे पाहिजे, हो की नाही? गुड आफ्टरनून. माहेरचं नाव सीमा सावंत आणि सासूरचं सीमा मराठे, डेबेवाडी गुडे. सध्या मी पाटणला असते. माझं MA FB सेट आहे मी. आणि सध्या पाटणच्या बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये आहे. मिस्टर दालमिया शुगरमध्ये आहेत. बाकी काय शेती वगैरे भरपूर आहे. माझं सासरचं नाव अलका. मगाशी कसा जोरात येत होता? प्रशांत, तू माझं माहेरचं नाव अलका रघुनाथ दिवाडकर आणि इकडचं लग्नानंतरचं माधुरी माणिक तांबे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. तिन्ही पण मुलं पुण्यालाच असतात जॉबला. आणि आम्ही दोघं इथे नवराबायको राहतो. आणि माझ्या मिस्टरची रिक्षा आहे. साधना वाजले माहेरचं नाव. सासरचं साधना कापले. माझे मिस्टर 4 व्हीलर गाड्यांचा बिझनेस आहे. मला 2 मुलं आहेत. हाऊसवाईफ आहे. साधना कापले. फॅन कोण कर? फॅन हाऊसवाईफ आहे. सांगलीला असते. मी माहेरची सीमा कदम, सासरची सीमा पवार. छोटी लघु उद्योजिका आहे. 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, 2 छोटी छोटी बटरफ्लाय आहेत, नातवंड आहेत 2. आणखी काय हवं आहे का माहिती? बास ना. मला सगळ्यात पुढेच राहायला आवडतं.
अश्विनी आवाज मोठा आला पाहिजे. मी अश्विनी जयंत कलस. शाळा संपल्यानंतर YC कॉलेजमध्ये BSc केलं, BSc झुलॉजी. त्याच्यानंतर मी ब्युटिशियन झाले, ब्युटी पार्लर चालवते. मागचे 10 वर्ष एक आर्किटेक्ट कन्सल्टंटमध्ये जॉब करते. मोडी तज्ज्ञ आहे. वेगळं काहीतरी छान भरतनाट्यम शिकले. त्याचं नाव बी येत नाही. पहिली गोष्ट पहिल्यापासून बाबूच म्हणत गेलो आणि विकास. आणि आत्ता जे वाटतंय त्यात ही फॅमिली वाटायला लागली. आपण हे मेंबर आपण खूप झालो, त्यामुळे जो आनंद आहे तो हा वेगळा आहे. माझी येणं मी सीमाला कालच म्हणलेलं माझं शक्यता नाही आहे येण्याची, खूप कमी आहे म्हणलं माझी शक्यता. तरी स्वतः मुली नको तसं करू, तू ये, कारण हा आनंद परत आपल्याला मिळणार नाही. ही आठवण येत आपली. एवढं बोलून लग्नानंतर दीपाली टेके झालं. माझे मिस्टर आणि मुलगा दोन्हीही टी स्टॉल चालवतात. मला एक मुलगी आहे, ती IT झालेली आहे, IT मध्ये आहे सर्व्हिसला पुण्यात. तिचं लग्न झालं. नमस्कार माझे मित्र माझ्या सहकार्यात. मी वैशाली नामदेव आवगुडे, आत्ताची गौरी अण्णा सोबीर. मी आपली 89 नंतर 11वी 12वी आणि लायब्ररीचा कोर्स करून महिला महाविद्यालय कराड इथं मी आत्ता सर्व्हिसवर कार्यरत असून मला एक मुलगा एक मुलगी एक नातवंड आहे आणि माझा नवरा शिक्षक. माझं गाव कोळेवाडी. माझं नाव मनोज तुकाराम चाळके. दहावीनंतर शिवाजी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, PA झालो. आता मी ॲडव्होकेट गिरीश कुलकर्णीकडं जॉब करतो. माझा मुलगा लॉला आहे साताराच. मी मोहन जयसिंग शिंदे. मी प्रॉपर सातारचाच आहे, पण सध्या आता मी मुंबईला आहे, ठाणे येते. मला 2 मुली आहेत. त्यांचं शिक्षण पूर्ण झाले, ते आता जॉब करत आहेत आणि मी मुंबईला सेटल आहे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार. माझ्या सगळ्यांना माझं संदीप घोडके. मी 8वी पासच तिथं शाळा सोडून दिली आणि बिझनेस लाईनमध्ये घुसला, सराफी व्यवसाय. माझं दुकान आहे सराफी घोडके सर म्हणून. बाकी ओळखतात सगळे. दुकान आहे माझ्या समोर चालू घोडके सर म्हणून. नाही सर्व 500 पाठी. मी फिरोज बोरी. 10वी झाल्यानंतर मी शिवाजी कॉलेजला 11वी 12वी केलं आणि 10वी नंतर मी माझा व्यवसाय केला. मी इंटरनेट आणि केबल व्यवसाय आहे माझा. आणि BA झाल्यानंतर मी इंटरनेट चालू केलं होता आणि व्यवसाय मी 90पासून करतो, शाळा संपल्यानंतर. माझं नाव वैभव सोनवडे. 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वी सायन्स YCमधनं केलं. तिथं चांगला स्कोर आल्यामुळे मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड इथं इलेक्ट्रिकलसाठी ॲडमिशन मिळालं. त्यानंतर BTech झालो, प्रायव्हेट फर्ममध्ये काम केलं. त्यानंतर MECB म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून लागलो. त्यानंतर प्रमोशन होत चंदगड, सोलापूर, धुळे या ठिकाणी सगळीकडे फिरलो. सगळे पण एक आहे सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासारखं वातावरण. हां, मी पब्लिक युटिलिटीमध्ये होतो. तिथले पुढारी वगैरे सगळं, तिथलं जेवण खावण सगळं वेगळं. आता बदली झाली आहे 2 वर्षापूर्वी सातारा सर्कल इथे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा CUP ला होता कॉलेजला, तो BTech झाला, त्याला डायरेक्ट कॅम्पसमधनं जॉब मिळाला. दुसरा मुलगा ॲडव्हान्स क्रॅक करून IIT हैदराबादला आहे. मिसेस हाऊसवाईफ. मी अरुण कांबळे, राहणार सातारा. मला एक मुलगा आहे, शिक्षण घेतो आहे. पहिली मी 98 साली शाळा सोडली 10वी नंतर. तिथून एक 10 वर्ष शेती केली आणि त्याच्यानंतर मग खाजगी नोकरीमध्ये लागलो. मग आत्ता सातारमध्ये खाजगी नोकरीमध्ये आहे. मी नितीन मधुकर ठाकरे. मी 10वी नंतर मी 11वी 12वी दहिवडी कॉलेजला केलं. त्यानंतर वडील वारल्यानंतर मी अनुकंपाखाली सातारा नगरपालिकेत लागलो.
आता मी सातारा नगरपालिकेत जन्ममृत्यू विभागाचा एचओडी. तुझ्या हातात मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे. मुलगा शेती करतो, शेळीपालन व्यवसाय केलेला आहे. मुलगी कबड्डीपटू आहे, महाराष्ट्राचा संघाकडून खेळते आणि आता ती जिल्ह्याच्या जे संघ आहे मुलींचा तिची व्यवस्थापक म्हणून आत्ता बालेवाडीला ती हे बघत आहे. कुठलंही काम सांगायचं तेच काम एक नाही, कुठंही बाकीचे सरकारी याच्यात काय केले असेल सगळे नातवांची नावं लावायची. सरकारी आहे. मी दीपक जाधव MIDC सर्व्हिसला आहे. मला एक मुलगा आहे, शिक्षण झालेलं आहे त्याचं, तो घरीच असतो. बाबा 10वी नंतर छत्रपती शिवाजी कॉलेजला होतो. ग्रॅज्युएशन केल्यानंतर स्टॅम्प वेल्डर झालो. 2 मुलं आहेत, एक मुलगा 13वीला, एक मुलगा 10वीला आहे. सगळ्यांचे खाते उतारा करतो. खाते उतारा त्यांनी व्यापार सांगितलं. मी राजेश निकम 10वीच्या नंतर 11वी 12वी सायन्स कॉलेजला केलं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आपलं KPB कॉलेजला केलं. त्यानंतर प्रायव्हेट कामं केली, गव्हर्नमेंटची कामं केली. त्याच्यानंतर प्रायव्हेट काम आता सुरू करतो मी. अपार्टमेंट आणि बंगले हा विषय असतो. त्याच्याबरोबर हॉटेल व्यवसाय आहे मिलारला. 2 मुलं आहेत, एक मुलगा आर्किटेक्चर आहे, मुलगी न्यूट्रिशन डायटिशियन आहे. मंडळी हाऊसवाईफ आहे. मी सुनील श्रीराम शिंदे, प्रॉपर सोनगाव, सातारा. मी 10वी नंतर राहुरी कृषी तिकडं कारखान्यावर होतो. 15 वर्ष सर्व्हिस केली तिकडं. तिथनं येऊन शेतीतच सामाजिक काम करायला लागलो. गाव पातळीतले सगळे प्राथमिक सगळे चेअरमन, सरपंच, अध्यक्ष सगळे भूमिका चालू आहेत आत्ता सध्या आणि समाजसेवा करतो आता. ज्येष्ठ सामाजिक मोठा पाहिजे. नमस्कार, मी विकास भाऊ देशमुख. 10वी नंतर 11वी 12वी शिवाजी कॉलेजला केलं. त्याच्यानंतर तामजाई नगरमध्ये राहतो. तिथं आपलं एक मॉल आहे आणि स्वस्त धान्याचं दुकान आहे. आणि शाहूपुरी ग्रामपंचायतला सरपंच पदावर होतो. मॅडम आमच्या पंचायत समितीला सदस्य होत्या. आणि 2 मुलं आहेत, एक मुलगा BE सिव्हिल झाला आहे. त्याचं आपली गव्हर्नमेंटची कामं चाललेली आहेत. नगर आलो, नगरपालिकेत आलो. आता आमच्या छत्रछायाखाली आलेले आहेत. मी भगवान शिवाजी गावडे. मी 11वी 12वी शिवाजी कॉलेजला केलं आहे. ग्रॅज्युएशन पण शिवाजी कॉलेजलाच केलेलं आहे. आणि नंतर मी मुंथा ग्रुपमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून 25 वर्ष काम करतो आहे. माझी मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत. बस. हां, हॅलो, मी सुरेश बाबर गायकवाड. मी 5वी ते 10वी महाराजा साहेबराव विद्यालय सातारा येथे शिक्षण घेतले. त्यानंतर मी शिवाजी कॉलेजला आर्ट साईडने 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 12वी नंतर मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये गेलो, सिक्युरिटीची कामं केली. त्यानंतर मी आता कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत आहे. मला 3 मुलं आहेत. एक मुलगी आत्ता फार्मसीच्या 2ऱ्या वर्षाला आहे आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षाला आहे, डिग्रीला. आणि एक लहान मुलगा आहे तो 12वी सायन्सला. थँक्यू. माझी माहिती सांगू. प्रशांत आहिवळे, राहायला साताऱ्यातच आहे. 10वी झाल्यानंतर 12वी सायन्स केलं. 12वी सायन्सनंतर परत BComला ॲडमिशन घेतलं आणि सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट करून तिथंच MBA केलं. ते झाल्यानंतर साताऱ्यात त्या पिरियडमध्येच लग्न केलं. आर्मीमध्ये गेलो, 6.5 वर्ष सर्व्हिस केली. तिथून रिटायर होऊन आल्यानंतर रागिणी सोलर इल्युमिनेशन्स म्हणून एक कंपनी आहे माझी. आणि आत्ता एक नवीन कंपनी चालू केली आहे, लायरा एनर्जी कॉर्पोरेशन म्हणून. आणि हॉटेल व्यवसायामध्ये पण आहे, कन्स्ट्रक्शन व्यवसायात पण आहे. बायको आहे,
मुलं 2 आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ती MCLमध्ये सायंटिस्ट म्हणून सर्व्हिसला लागली आणि मुलगा कम्प्युटरमध्ये आत्ता ग्रॅज्युएट झाला, कम्प्युटर हार्डवेअरिंगमध्ये. बाहेरचं बिन सासरचं बिन आता सुधीर काकडे आणि अगोदर पण सुधीर काकडे होता. सूर्यचंद्र तारे मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे लास्ट इयरला आहे आणि मुलगा तो पण लास्ट इयरला MCA करतोय पुण्यामध्ये. मी दुकान होतं 28 वर्ष माझं, किराणा जनरल स्टेशनरी वगैरे. मी ते सध्या बंद केलं आणि खरेदी विक्री जागा याचा व्यवहार करतो आणि शिवाय पल्स हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणून आहे. चाललं आहे व्यवस्थित. मिसेस वगैरे आहे, म्हणजे हाऊसवाईफच आहे, हाऊसकीपिंग नाही. छंद सांग की, छंद सांग की. छंद काय छंद माझे आता तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे, चित्रकला ही मला आवडता विषय आहे आणि चित्र मी भरपूर काढलेले. ATDला सुद्धा होतो मी, आर्ट टीचर डिप्लोमाला. फक्त पाठीचा जरा बॅक प्रॉब्लेम आल्यामुळे मी ते निम्म्यातून. चित्रकलेला सर कुठले होते आपल्याला आठवते का? काळे सर, हां. आणि मूर्तीचे पण मी मूर्ती मोठ्या मोठ्या 6-6 फुटाच्या POPमध्ये ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत, शाडू मातीमध्ये. ते धम्मदान पण केलेले आहेत मी इतर मंदिरांना यांना. हां, सामाजिक कार्यात पण बऱ्यापैकी चाललं आहे व्यवस्थित. आणि आपल्या जे मित्र आहेत त्यांचं खूप वाईट वाटतं, जे गेलेले आहेत ज्ञात अज्ञात, त्यांचं म्हणजे आठवतं अजून मला. आपले म्हणजे कुटुंबासारखंच होतं ते. म्हणजे आता नावं म्हणजे विनायक निकम, विश्वचे गाडेकर असे. शिवाय आपल्या अहमदाबादमध्ये जे एअर क्रॅश झाले त्याला सुद्धा आपण म्हणजे सांत्वन करूया, दुःखात त्यांच्या सहभागी होऊ. जे देशी परदेशी जे नागरिक होते, एवढं बोलून पुढचा कार्यक्रम आपण सक्सेस करू. अरे ते राहिला की छंद तुझा ही सांगायचं. छंद सांगितलं कलरचा. हां, माझा यूट्यूबचं वर चॅनल आहे सुधीर काकडे सातारा म्हणून. इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला पण आहे सुधीर काकडे सातारा. कोणी सर्च केलं तर करा. फक्त वाईट एवढंच वाटतंय की ह्याच्या अगोदर पण ग्रुपवर बोललो की सबस्क्राईब करा. फक्त एकमेव माझा मित्र असेल सबस्क्राईब आणि लाईक करतो. मी नाही सुधीर करतो, तो फेसबुकवर लाईक करतो. आणि कुठं करायचं असतं. मला विकास देशमुख आगे बोडो. प्रशांत, अरे तू ग्रुप जॉईन केलाय. आवाजच येणार झालाय मला म्युझिकचा. तू ये मध्ये मध्ये आवाज यायला पाहिजे. आवाज एवढाच आहे का? जरा वाढव की जरा असला तर बरं आहे. तुम्ही एक चिठ्ठी घ्यायची दोघांनी. थांब थांब. रेखा अमिताभ यांच्या जोडीवर गाणं. रेखा आणि अमिताभच्या जोडीवर गाणं म्हणायचं. कभी कभी मेरे दिल में. त्या दोघांना सवय घाण लागलेली. चांगलं आहे का? ते स्पीकर गाणं दिलं. चलते चलते तेरी बाहों में जानम मी
गप्पा नीट नेमला नाही तुम्ही चौकशी समिती हा झालं का? ओके नाही, मोहनकडे होता. काढ चिठ्ठी. तुझी तू काढ एखाद्या आवडत्या हिरोची ऍक्टिंग करणे. नाही बाबा ती तर नाही प्लीज 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 दुसरे द्या ऑप्शन द्या ऑप्शन नाही, हा मग आत्ता घे की. अरे मला त्याच्यात खूप आहेत. खूप आहेत. Option भरपूर आहेत. विचार करून सगळ्या चिठ्ठ्या गोळा केलेल्या काय पण करू मला 8-10 दिवस काहीच काम नव्हतं. हा, जवळच्या मित्रावर किंवा मैत्रिणीवर बोलायला. ओके जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीवर बद्दल बोला तर दुसरी माझे मित्र म्हणजे अ मध्ये मी होतो 10वी अ मध्ये. त्याच्यामध्ये मित्र माझे संजय जाधव एक होता. तो आत्ता सध्या आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे. तर तो अतिशय प्रेमळ आणि समजून घेणारा मित्र होता. आणि तो आत्ता म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये नाही. तर मी एवढंच आत्ता सांगू शकतो. आपल्या वर्गातील 5 मुलं आणि 5 मुलींची नावे सांगा. पहिला प्रश्न कर. मुलं काय सांगतो? 5 मुलं सांगतो. चंद्रकांत शिंदे 1, राजेश निकम 2, दीपक जाधव 3, विकास भाऊ देशमुख आणि प्रशांत आयवळे 5. मुलींची इथले नको सांगू. नाही ब तुकडीतला जायचं जायचं का? ठीक आहे, आठवली पाहिजेत ना आमची नावं. आठवणार. सीमा कदम, वैशाली जाधव 2, अश्विनी कलश 3, वैशाली अवघडे 4, आता जयश्री देवरुखकर 5. राजेश काय शायरी चलो. अरे शायरी आवड आहे त्यांना. शायरी. हा शायरी गर्लफ्रेंड किसी के ऊपर भी चलेगी. चालते कुछ भी बोल. सारखा पेपर पडते. हमें तो अपनों ने लूटा, घरों में कहा दम था. आम्ही हातात ठेवलेले आहेत ना, आम्ही परत टाकणार आहे. अरे असं गाडीला बडी कुठे पेपर सारखा पडतो. आम्ही कुठं फोडलाय? अजून परत टाकणार. हातात धरले आत्ताच्या. कसलं भारी पडले. हा, मित्रवणव्यामध्ये बोला. कविता ह्यांची राऊतांची कविता आहे. मित्र म्हणायचं का नाव सांगायचं? नाही, कसंही म्हण, गाण्यात म्हण, असा म्हटलास तरी चालेल. कुठली कविता? दुःखाड वायला. दुःखाड वायला. मित्र वानव्यामध्ये सगळे गारव्यातच असतात. त्यात गारव्यात म्हटलं तर आपला हा राजेश आहे, विकास आहे, असलं ना किरण पहिले आहे. काळा. आम्हाला दुःख अडवायला सुरामध्ये मित्र वनव्यामध्ये
चलते रहे हम ख्यालों की लौ से नक्की यावं नक्की यावं आता बसायचं शाळेत बोल ना. लहान मुलाच्या रडण्याचा आवाज. चलो. परत 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 हे लहान मुलाचं वाटतंय का? ए तू रडल्यागत वाटते, तू रडल्यागत वाटते. सूर कसा पाहिजे? आई पाहिजे आणि मग रड. असं काहीतरी चांगलीकर आहे. सांगलीचा आवाज कसा असं हा परत एकदा साधना परत एकदा. अच्छा व्हेरी गुड. टाळ्या टाळ्या टाळ्या. आधीची वाईट होती. अरे त्याला बोलते हा बोलू दे, त्याला बोलू दे की. हा बोल ए बोल ना. खुलास मन खुलास बोल. शेती केली की शाळेच्या प्रवाहानंतर तुला कसे खास कळगे कसा तू आला वर डोंगरावर खाली वर ती सांग. शाळेनंतर खूप दिवस चांगले गेले. बाहेर सर्व्हिस बी चांगली झाली, शेती बी झाली आणि सामाजिक काम भरपूर झाले. मला आठवत जोक सांगायचा, काही जोक सांगायचा. खतरनाक ना बोकडाचा बोकडाचा. माझा मी आठवून सांगतो की हा सांगा. आठवून सांगतो. आठवण नाही तसं नाहीये. आठवीत असताना सांग, आठवीत असताना सांग. आठवून तर सांगायचं तुला बदाम काकरोड खायला घालायला त्याला 5 गेट टुगेदर त्याचा इफेक्ट होईपर्यंत. काय पण सांग आपलं, असं काय नाही की परफेक्ट. फ्री का? बाय 1 गेट 1. नाही वाचल तरी लावणीवर डान्स आता. टाण 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 डांडा 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 डांडा. ए सीमा बस 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 जरा गोल गोल फिरवतो त्याला. नाही थांब ना बस बस बस. ए बस बस इथं. ए किरण किरण खाली खाली बस खाली बस. ए अरे वे हा हे अशा हात बीत व्हायला पाहिजे तर असा मुजरा बी. ए शुरुआत है, अभी तो शुरुआत है. ए थांब हे बंद कर तू, बंद कर त्याला. सारखे ए कुठल्या तमाशात असली नाचलेली मी नाही काय कुठल्या तमाशात बघितलंच नाही तर. मी नाही झाले. 4च राहिले. टाकू कसं?
काय वैभवसाठी एवढं कुकुडू कोण आहे कास मारला कोंबडा कसा ओरडतो कास कुकुडुकू हे देवाले दारे आमच्या आता चिठ्ठ्या टाकल्या आता तुम्हाला रिपीट बघायला मिळणार कोंबड्याला ते टाकून दे ना चिठ्ठी नको ते पुण्याच केलं मीच केलं रिपीट ठेवा लावली रिपीट नका सोडून जाऊ मित्र किंवा मैत्रिणी शायरी शायरी करा चलो नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम तेरा साथ ना छोड़ेंगे हम नहीं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे मुझको बनाया गया है तू अब के पहले सितारों में बस रही थी कहीं तुझे जमीन पर उतारा शिंदे लोगों को आते हैं तो नजर हम अगर देखो तो नहीं अरे हो जुदा या खफा है खुदा है दुआ ऐसा हो नहीं खाना पीना साथ है मरना जीना साथ है खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर मराठी असेल तर असं करायचं हिंदी असेल तर असं करायचं आणि मग तुमचे शब्द वगैरे काय असतात आता हे आम्हाला काहीतरी त्यांना ऍक्टिंग करून टाकायची ठीक आहे साधारणच्याकडे त्याची स्वामी स्वामी चाललेले आहे ऍक्शन अगं हिंदी का इंग्लिश आहे बरं मराठी हा मराठी हा तुमच्यातलं उचला आता नवीन मर्जी हिंदी पे हे तोंड नाही आलो आपण नाही ओळखायचं त्यांनी ओळखायचं
बदली दिल 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 हे सांगायचं नाही झपाटल्याला डोक्याच्या बाहेर काय तुम्ही मराठी हिंदी चाहे मुझे जंगली कहो तीन शब्द आहेत का? संभाजी हिंदी आहे ना? शिवराम सरदार जानी दुश्मन त्यांचं चाललंय तुम्ही सांगू नका नाव तिकडची टीम आहे फायटिंग फायटिंग बॉक्सिंग तीन अजून ऍक्शन कर दुसरी ऍक्शन कर म्हणजे कळत ना त्याच्यावर कळा नाही विचार करू ना हा तिथनंच सांगा आता इकडे येऊन घेतलं तुम्हाला मी सांगते बोलायचं नाही एक एक असं वाक्य हे करते असं एक एक वाक्य बोर्ड घे हां
कमी खुशी कमी गम. अरे मग असं विसं करायचं राहिले जरा कमी खुशी कमी गम. कोण सांगायचं? हम दिल में रहते काय किसके दिल में रहते हैं हम ये दिल चुके सदम हम साथ साथ है. काय दिल मानता नहीं हम आपके है कौन? दिल 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 दी चुके सनम. अब ते गाणं आहे ना हम तीन अक्षर. तेरे दीवाने हैं दिल दिया है. तेरी दिल कसम आहे सनम. हम दिल तेरा दीवाना हम दिल तिला असं केलं तिने असं केलं म्हटलं जरा असं नाही करू फक्त घेऊन काय तरी शोध लावतोय बघितलं का? सगळं सांगा की सगळं सांगा. दिल चा पितोय पोटात दे का पोटात दे सुदामाचे सौभाग्य सौभाग्य अगं हिंदी मध्ये बाई आईची साडी कुठे तोंडावरती का मायाची साडी शब्द किती आहेत? बर आता नेलं नाही नाही नको काय करू आता देऊ टाक थांब आता प्रतिक्रिया बघू जग एक एक शब्द सांगा पहिला शब्द सांगा नक्षत्र एक शब्द फक्त नवरंग नटरंग नटरंग कारण मराठी काही मराठी नाही ती संपली हां दाढीवाला चांगला दिसतोय कडी लाव छत्रपती कडे लाव कडे आता या असा बी बोलतोय मारुती बी नवरा माझा नवसाचा असेल. नाही दाढीवाला अजून दुसऱ्या आयडियाचा काहीतरी आम्हाला क्ल्यू दे काय दुसरा असू दे की जागा तू
आता जा की तू जा की आता. हलका थांब जा बघू दे आता. हा गोरे अरे ही रे ही मराठी हिंदी मराठी ऐका वेळ दोन शब्द पहिला कोणीतरी एक्सप्लेन करा घे तू जा की हे जा जा की तू सांग किरण जा जा की दोन बायका पचित आहे का? अरे वा हिंदी दिल हम आपके हैं कौन? हम आपके हैं कौन? दोनच अक्षर हम आपके है कोण मराठी ए गप्प गोळी मारू नको ती पोलीस आहे. आठ ए आता काय काय दुसरी घे हा दुसरी घ्यायला लागेल. हा बर कर हिंदी मराठी जय हिंद मराठी का हिंदी मराठी का हिंदी दे धक्का तुम्ही जिंकला. अरे ऐक की तिकडे साखरे काय मराठी का हिंदी पाच शांत नाही परत झोपलं का अवघडच आहे विचारत आहे तेवढं त्याला सांगू लागतो तेवढं मराठी त्याला सांग किरण कर ऍक्शन विश्राम बिंदास मराठी हिंदी हिंदी तीन हा ऍक्शन कर कर ऍक्शन ऍक्शन कर की ऍक्शन हा कर काय पण अरे इकडे बघ ए इकडे बघ काय ऍक्शन कर की पिक्चरची. हा सुंदर हिंदी आहे रे हिंदी अप्सरा तो ऍक्शन कर ऍक्शन कर की कडे जा थांबा, काकडे गेली आता. काकडे काय ते हालचाल रजिस्टर करतात. दोन भय देखणी इंग्लिश शब्द आहे बरं हा सांगतोय आपण नाही अरे इंग्लिश कसा लेडीज विषय
तेवढं सांगायला पाहिजे. झाशीची राणी मराठीवर हिंदी खाली. मराठी हा शब्द किती 5 काय शब्द घर मंदिर घर एक मंदिर काय हिंदी नीट कर ऍक्शन. हा हा पतंग पतंग कट्टे पतंग कट्टे पतंग. असं केलं असं केलं पतंग नाही झाला अश्विनी. नाही नाही मराठी का हिंदी? मराठी का हिंदी? हिंदी हिंदी मराठी 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 3. आता ते करायचे ऍक्शन करायचे. ऍक्शन ऍक्शन करायचे. हा हा ऍक्शन 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 करा की मंद नाही. तो पिक्चर कशा पद्धती आहे त्याच्यावर ही करायची. 3 अक्षर आहे का? हा कसं त्याच्यात काय हा सैराट. सैराट गाणं लावा गाणं नाचरे म्हणा. चला लावा की गाणं. बरं आम्ही म्हणतो तू नाच चल. पिसारा फरक आहे ना. लांडोर आहे का मोर आहे? चिट्टी आता काय मनापासून खुश आहे.
हे शांत बसा. नाही नाही जेवताय हे नाही का? मग तुला जेवता अरे दोघीचं तारा बघणार नाही ते. मी इकडे जायचं. थांबा जरा. एवढं येतं तर मी नाही येत. तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधळ आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधल तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधळ हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या आग समध्या जोरात लई जोरात रंगत आलं या झालंय आज 25 15 जून 2025 ला म्हणजे आपली 10वी झाल्यानंतर एक्झॅक्ट 37 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलो. सर्व आपल्या कामाच्या व्यापातून व्यवसायाच्या व्यापातून आणि सर्व महिला वर्ग इथे आलेला आहे.
आणि त्यांनी त्यांच्या कामांना वेळ काढला आहे. कोणी व्यावसायिक आहे, कोणी उद्योजक आहे, कोणी नोकरी करते. यातनं तुम्ही सर्वांनी वेळ काढला, त्यात मी पण आहे. तुम्हा सर्वांचे आभार, खूप खूप आभार. परत असं आपण एकत्र येऊया आणि परत एकदा एन्जॉय करूया आणि त्यावेळेस साऊंड सिस्टीम बरोबर येऊन येऊया. येस, चलो बाय. सगळ्यांना नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशियाँ, तेरी मेरी यारियाँ. नवे नवे एहसास मनाला, कोणी जसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात